नसली तरी भविष्यामध्ये हृदयस्थान संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे प्रतिसाद देईल गेल्या अनेक वर्षापासून अशी आपण अपेक्षा करूया. धनगर समाजाचा आपलं निवेदन एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावा यासाठी ते गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये लढा देत आहेत. आपलं प्रतिनिधी मंडळ आपण जालन्याला आपण पाहिलं, आपलं निवेदन घेऊन खूप मोठं आंदोलन त्यांच्या नेतृत्वामध्ये पार पाडलं. समजून सांगतील आणि मागण्या रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी आणि सरकारची भूमिका ते महाराष्ट्रामधून धनगर समाज त्या ठिकाणी उपस्थित झाला होता. सरकारकडून अशी अपेक्षा आपण करतो आहोत. आणि त्यावेळेस ही प्रक्रिया सुरू होणार आहे. सुद्धा सरकारनं त्यांना सर्वांचं अभिनंदन. आम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करू असा शब्द दिला होता. हे धरणं आंदोलन आणखी आपण काही काळ सुरू ठेवणार परंतु आहोत. जेणेकरून आपलं जे काही प्रतिनिधी सरकारला मला वाटतं या ठिकाणी आपण इथे थांबणार आहोत. जाग आली नाही. परत सरकारशी त्यांनी या ठिकाणी फडणवीस साहेबांशी आपण इथे चर्चा केली आणि पुन्हा एकदा गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आझाद मैदानावर खास करून या आंदोलनामध्ये ते धनगर सहभाग दिला. बांधवांचा हा गेल्या 70 वर्षापासून असलेला प्रश्न नागपूर सुटावा यासाठी काही कार्यक्रम आमरण उपोषण या ठिकाणी करतायत. काही लोक आलेले आहेत. अकोल्यावरून संबंध महाराष्ट्रातून आज आपण पाहतो त्यांना या ठिकाणी पाठिंबा मिळतोय. जिल्हा या परिसरातून बरेच लोक आलेले आहेत. आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहेत. खास करून या सरकार सोबत प्रतिनिधी या पक्षामध्ये आम्ही काम करतो. सीमा मॅडमचा आम्ही अनेक वेळा गायकवाड असतील, आपल्या भाऊंच्या भावना त्या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचल्या. आणि आमचे आताच आमच्या फोटोग्राफर त्या सर्वांचे नामदार पंकजाताई ज्या की मंडळी आलेले आहेत. पर्यावरण मंत्री आहेत आणि आभार व्यक्त करतो. आणि जालन्याच्या पालकमंत्री त्यांना सुद्धा मी या ठिकाणी भेटून आलो आणि ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समारोपीय भेट देण्यासाठी येणार आहेत. समता सैनिक परंतु माननीय प्रदीप आपण पाहतो गेल्या 70 वर्षापासून आपण ही लढाई लढतोय. भाषण करतील. आपलं वक्तव्य अनेक सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले आणि गेले. प्रत्येकानं खऱ्या अर्थानं धनगर समाजाचे मत कसे घेता येतील हाच प्रयत्न या ठिकाणी केला. परंतु धनगर समाजाचा प्रश्न कधी सोडवण्याचा कुठल्याच सरकारनं या ठिकाणी प्रयत्न केला नाही. गायकवाड साहेब बोलण्याआधी त्याचं कारण सुद्धा मित्रांनो आपण तपासलं पाहिजे. आज खऱ्या अर्थानं मी या आझाद मैदानावरून आणि या व्यासपीठावरून दीपक भाऊच्या संबंध महाराष्ट्रातील धनगर समाजाला मी विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की आपण मुंबईच्या दिशेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं कूच केली पाहिजे. आणि आपण अनेक वर्षापासून जी मागणी करतो ती मागणी मला वाटतंय निश्चित दीपक भाऊच्या प्रयत्नानं यश आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सुद्धा या ठिकाणी सरकारच्या आणि भाऊंच्या दोघांची मध्यस्थी कशी चांगल्या पद्धतीने करता येईल आणि हा प्रश्न जटिल जो अनेक वर्षापासून आहे तो प्रश्न कसा सरकारच्या माध्यमातून सोडून घेता येईल यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. परंतु आपण पाहिलं असन की सरकारमध्ये खऱ्या अर्थानं मागून काही मिळत नाहीये. आपल्याला वेळ प्रसंगी भाऊ हिसकावून सुद्धा घेण्याचा त्या ठिकाणी ताकद या ठिकाणी आपल्याला निर्माण करावी लागल. अनेक वर्षापासून आम्ही सुद्धा दीपक भाऊचं काम बघतोय. अतिशय प्रामाणिक असा हा कार्यकर्ता या ठिकाणी लढत असताना आज या ठिकाणी सांगितलं की आर्थिक सुद्धा आपण या ठिकाणी मदत केली पाहिजे. भाऊ या आंदोलनासाठी मी प्राथमिक म्हणून माझ्या तर्फे या ठिकाणी 51,000 रुपयाची मदत मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि जसं जसं आंदोलन पुढे जात राहील आपण तुमच्या सोबत आहोतच, परंतु तसं तसं आर्थिक मदत सुद्धा आपण या ठिकाणी समाज बांधवांना करावी. आम्ही सुद्धा भविष्यात करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. येळकोट 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 येळकोट. धन्यवाद.